इकडून तिकडून पायऱ्या आहेत, खाली आलो. रस्ता बहुत छोटा आहे. शिट 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 शिट. हे बघा पाणी आणि व्ह्यू. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मी आपल्या मामाच्या गावी आहे आणि आज ही माझी मावशी आहे. तर मी मावशीच्या फॅमिली सोबत आम्ही चाललो धासगडला, जे गोंदिया डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. आणि गाडी पण आली आहे. ही सगळी फॅमिली आहे माझ्या मावशीची. ही माझी मावशी आहे, काकाजी, हा सानिकेत, आरू हाय कर, हाय हाय. तर आम्ही सगळे आता फिरायला चाललो. गाडी पण आली आहे. तर सगळी मंडळी बसत आहे, आम्ही मागे बसणार. तर आम्ही पोहोचलो धासगडला इथे आणि आम्ही आता अंदर चाललो. बघूया काय आहे. मी तर फर्स्ट टाइम आली आहे मावशीसोबत. ही इथली मेन एंट्रन्स आहे. तर इकडे आम्ही अंदर एंटर केलंय. शायद इकडे मंदिर आहे. मावशी पण फर्स्ट टाइम आली आहे, मी पण फर्स्ट टाइम आली आहे. हे पूर्ण मंदिर आहे. बघा किती सुंदर मंदिर आहे. हे बघा इथे किती सुंदर सुंदर मस्त मूर्ती बनवलेल्या आहेत. खूप छान. इथे बघा किती मोठी घंटी आहे. देवी आहे. वाजवूया आपण. वाजली. चला. हे बघा आमचे सगळे पाहुणे कसे बसले आहेत. ती मूर्ती आहे कालीची. इकडे मस्त सुंदर कालीची मूर्ती आहे आणि इकडे खूप मस्त जागा आहे आणि खूप छान छान फ्लावर्स लावले आहेत. मस्त सुंदर गार्डन बनवून ठेवलं आहे यांनी. इकडे नदी आहे, आवाज येते पाण्याचा. जाऊया. आता आम्ही इकडे नदीत चाललो. काय माहित नदीच आहे ना, नदीत चाललो. हे आमचे काकाजी, ही माझी मावशी, ही दुसरी मावशी, तो सचिन दादा आणि ही माझ्या मावशीची आत्या, मामी, सॉरी मामी. तर आम्ही सगळे आता चाललो पाण्याकडे. चला तुम्हाला पण घेऊ चलतो, दाखवतो कसं आहे तर. आणि व्ह्यू पहा, नाईस. तर आम्ही इकडून खाली पायऱ्या पायऱ्या उतरत उतरत इकडे आलो आणि पाय खूप दुखले. मावशीचे पाय दुखले. फ्रेंड्स बघा किती मस्त व्ह्यू आहे. आणि इथे मंदिर पण आहे खाली. रामाचं मंदिर आहे छोटंसं. आणि इकडे खाली बघा इथे पण मंदिर आहे एक. आय थिंक कसलं मंदिर असेल ते काही माहिती नाही, बट मंदिर आहे. खूप खाल आहे. इथून काय वाटत नाही पण हे खूप खाल आहे. एकदम मस्त, एकदम खाली जावं लागते. खाली पाणी पण आहे. तर बघा इथे मंदिर आहे छोटंसं. तर फ्रेंड्स इकडे पाण्याचा पण आवाज येतो. शायद इथे झरणा आहे पण तो दिसत नाही. पाण्याचा फ्लो कमी आहे. पावसाळ्यात भरपूर पाणी राहते इथे. तर आता आम्ही खालून वरती आलो आणि दमलेलो आहो, बहुत थकलो होता. फ्रेंड्स बघा इथे किती सुंदर सुंदर मूर्ती आहे. कृष्णाची बघा किती सुंदर मूर्ती आहे. इकडे पण एक मंदिर आहे. इथे जाऊया नंतर. आम्ही आता इकडे चाललो. खूप मोठं मंदिर आहे. इकडे शाळेत छोट्या मुलांचे खेळायचे आहेत. हेच छोटे मुलं आहेत पा. माझ्या मावश्या बघा लहान लहान झाल्या सगळ्या. मी पण बसले, तुटू नको. इकडे आमचे काकाजी फिरवत आहेत. माझी मावशी बसली आहे. मी मंदिरात चाललो.
तर इकडे बजरंगबलीचं मंदिर आहे, तर आम्ही नाही जाणार, इथून वापस चाललो आम्ही. तर आम्ही इकडच्या मंदिरात चाललो. इकडे मंदिरात चाललो. मला माहिती नाही, पण इकडे सगळे मंदिर आहेत. आणि इकडे मस्त सुंदर गार्डन आहे समोर. इकडे बसून आपण जेवण करू शकतो आपण. या झुल्यावर बघा कृष्ण आहेत. मी इकडे मस्तपैकी वडी भाजी पोळी खाता. आमचं मंदिर वगैरे फिरून झालं. मंदिर इकडे आहे आणि इकडे आम्ही बसलो आहे तर जेवायला. इकडे सगळ्यांनी पोळी भाजी खाऊन राहिले आणि मी पण खाऊन राहिली. तर चला मी जेवण करतो, भेटूया नंतर. बाय बाय. इकडे मावशीने मस्त फिंगर घेतले खायला. आता आम्ही खाली चाललो. काय खाली मावशी? आय डोंट नो. हे भगवान, खाली शायद नदी आहे पाणी. आमचं जेवण वगैरे झालं. इकडे आम्ही मस्त जेवण केलं. आता आम्ही खाली चाललो. चला लेट्स गो. आमचे काकाजी थकले नाही येत म्हणत आहेत खाली. अजून खाली पायऱ्या आहेत. ते मावशी चालली खाली खाली. भरपूर पायऱ्या आहेत इकडून. परत आता इकडे चाललो आणि आमची मावशी फिंगर खात आहे. ऑफर करते मला फिंगर. थँक्यू. हे बघा फ्रेंड्स, तर इकडे नदी आहे पण पाणी नाही आहे आणि पायऱ्या पण संपला इथून. शायद इथून आम्हाला असं अजून परत तिकडे जायचंय. जे मी वरतून छोटा मंदिर दाखवला होता ना ते वाला. हे बघा किती खाली आहे. हा झाड बघा फ्रेंड्स कसं दगडांवर चालला वरती. तर आता आम्ही समोर चाललो. आम्ही खूप तिकडून वरतून इकडे आता आम्ही परत इकडे चाललो. सांभाळून चला की. रस्ता बहुत गंभीर आहे, माहिती नाही जातो का नाही. मी मावशी घेऊन चालली, मला दाखवतो तुम्हाला. हे बघा असं दगडीवर चालत चाललो आम्ही. बंदर बघा. एक पॅक घसरला की माणूस खाली गड्ड्यात. पूर्ण दगडामध्ये असे झाडं लागून आहे. बघा किती उंच आहे. आम्ही तिथून आलो बिलकुल. परत चाललो खाली. रस्ता बहुत खराब आहे. बस मी पडली नाही पाहिजे, नाही तर काही करी नाही की वाट लागेल आमच्या दोघींची. आम्ही पडून तर दोघी सोबत पडून ना मावशी. आता हा रस्ता पहा, केवढूशी पायरी आहे जायसाठी आणि इकडे खाली पूर्ण ढलान आहे. रस्ता बहुत छोटा आहे. बापरे, तुम्ही जाईन का नाही? शिट. फ्रेंड्स, आता मी इथं चप्पल ठेवली कारण मला बिलकुल चालता येत नाही आहे. आणि बघू आता मी काय कुठं हात ठेवू, कुठं पाय ठेवू, तो घसरट आहे. हे बघा केवढीशी जागा आहे पाय ठेवासाठी. तर आता इकडून आम्ही चाललो परत. मस्त आहे व्ह्यू वगैरे आणि खूप पाड्या, फक्त चालायला बहुत हे आहे. हे बघा व्ह्यू काय भारी वाटतंय. आता तिथे झरणा आहे, चला जाऊया. हा रस्ता आहे बहुत उबड खाबड. चल मावशी. व्ह्यू बघा आहे ना भारी, एकदम जबरदस्त. एकदम ग्रीनिश वॉटर आहे. वाव, नाइस व्ह्यू. आणि इकडे झरणा आहे, छोटासा झरणा आहे. तिकडे मस्त ग्रीन पाणी आहे. आणि मी तिकडून आम्ही वरती पण गेलो होतो, तुम्हाला माहीत असेल. तर तिथून हा व्ह्यू दिसत होता, हा मंदिर हा वाला. आता मावशी वगैरे तिकडेच चालले. हे बघा मावशी चालली खाली. मला मुश्किल वाटत आहे कारण पाय ठेवता नाही येत आहे मला. सो इकडे मंदिर आहे आणि खूप मस्त व्ह्यू आहे, एकदम मस्त.
सो फ्रेंड हे बघा व्ह्यू. मी फायनली तेवढे दगड असताना पण खाली उतरली आणि आता मी मंदिराकडे चालली. चला जाऊया फटाफट धावत धावत. आता काही तेवढं हे नाही पण चालू शकतो. सो दिस इज द रोड आणि शायद इथून परत चढून जावं लागेल कारण मंदिर तिकडे आहे दूर. तर बरोबर आहे पण इथून बहुत गंदी चढाई होती पण मी चढली आणि आता इथून रस्ता ठीक आहे. तर आता इकडून चाललो आम्ही आणि मला माहिती आहे की इथून जे चढणं इट्स वर्थ इट कारण इथून व्ह्यू अजून मस्त येते. आणि मावशी ऑलरेडी पाण्यात गेलेली आहे. मला पण जायचं आहे. ती गेली आहे पाण्यात तिकडे. मला पण जायचं आहे म्हणून मी आली आणि पाहू शकता किती मस्त ग्रीन वॉटर आहे. सर फ्रेंड्स फायनली मी तिथून पूर्ण चढाई करत इथून घसरून परत इकडे आली ना. आता इथे मंदिर आहे इथे जाणार मी तुम्हाला दाखवतो. दुर्गेचं मंदिर आहे आणि मी वरतून दाखवलं असेल तर तिथून दाखवलं होतं. आणि इथे छोटंसं झरणं आहे. मी पण दमेजली आता चढाई चढून. तर हे बघा इथे दुर्गा माताचं मंदिर आहे. मला तर वाटते पाणी भरल्यावर हे मंदिर पूर्ण डुबून जात असेल. जय माता दी. आता परत खाली उतरून जायचं आहे मला मावशीकडे. आणि व्ह्यू तर सांगूच नका नेक्स्ट लेवल. मी तुम्हाला नॉर्मल कॅमेऱ्याने दाखवते. ही बघा माझी मावशी इकडे. इकडून मावशीकडून उतरून आम्ही इकडे खाली आलो. हे बघा पाणी आणि व्ह्यू. तर फ्रेंड्स हे बघा पाणी आणि मावशी उतरली आहे. मी पण उतरणार. तर मी पण पाण्यात चालली. हे बघा तिथं झरणं आहे एकदम मस्त आणि पाणी पण थंड एकदम मस्त क्लिअर आणि थंड पाणी आहे. एकदम पाणी थंड झालं एकदम मस्त. सो फायनली मी एवढी चढाई चढून आणि इकडे पाण्यात उतरलाय फायनली. सो इट्स अ वर्थ इट. खूप मस्त. तर फ्रेंड्स आम्ही पहाडी चढून वरती आलो वापस मंदिराकडे आणि आता आम्ही परत आमच्या गाडीने वापस चाललो रिटर्न. तर हे मंदिर आणि आता परत आम्ही रिटर्न चाललो. खूप मजा आली आणि पहाडी चढतपर्यंत मी बहुत थकून गेले. माझे गाल लाल होऊन गेले बट मावशीने मला सपोर्ट केलं चढवलं आणि सचिन दादानी पण दोघांनी मिळून मला पकडलं. त्याच्यामुळे मी वापस रिटर्न येत आणि ब्लॉग बिलकुल शूट नाही केलं. तर आम्ही आता गेटच्या बाहेर निघालो आणि आता आम्ही परत चाललो. आता माहिती नाही कुठे चाललो. लेट्स सी. तर फ्रेंड्स आता आम्ही घरी आलो. आम्ही परत एकदा एका स्पॉटवर जाणार होतो. कोणता स्पॉट होता? कोकर डोंगरी. तिथे पण मंदिर होता पण तो कॅन्सल झाला. तर आता आम्ही घरी चाललो म्हणजे घरी आलो. तर बघूया नेक्स्ट टाइम जाऊया तो वाला पण प्लेस कारण विंटर आहे तर लवकर हे झाला असता तो अंधार झाला असता म्हणून आम्ही घरी चालले आलो घरी. तर फ्रेंड्स ब्लॉगला मी इथे सेंड करते. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.